अत्याचारग्रस्तांसाठी प्रशासन सज्ज, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणार जिल्हाधिकारी. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यात यावा. तसेच अत्याचारग्रस्त पीडितांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्परतेनं कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी कार्यालयास जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे, महसूल विभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, विक्रमसिंह बांदल, श्रीनिवास अर्जुन, अजय कुमार नष्टे, विशाल यादव, तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचार, विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, नागरी हक्क संरक्षण पथकाचे SV वागलगावे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदाय बिडकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी म्हटले की प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा व्हावा यासाठी प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्यासोबत बैठक झाली असून लवकरच अशा प्रकरणांमध्ये बाजू मांडणाऱ्या सर्व वकिलांची बैठक घेणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान साक्षीदार वेळेवर उपस्थित राहतील आणि कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत यासाठी पोलीस विभागाने विशेष दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.